मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली, भाजप आणि शिंदे सेना एकत्र आले, पण हे एकत्र येणं फक्त व्यासपीठावरच राहिले का? कारण आता जे चित्र दिसतंय ते पाहिलं तर असं वाटतंय की एका घरात दोन माणसं राहतात पण एकमेकांशी बोलतच नाहीये, त्यांच्यात संवादच उरलेला नाहीये. म्हणजे बघा ना, महापौर एकट्याच नालेसफाई पाहणीला जात आहेत, पण त्यांच्या सोबत कुठेच आपल्याला उपमहापौर काही दिसत नाहीयेत. आणि यावरूनच उपमहापौरांचं नाराजी नाट्य कायम, अशा पद्धतीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यावर आज रितू तावडे यांनी स्पष्टच भाष्य केलंय. आता त्या नेमकं काय म्हणाल्यात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर गेल्या काही दिवस नालेसफाई दौऱ्यात उपमहापौरांना साईडलाईन करण्यात येते का, अशा काहीशा चर्चा सुरू होत्या. कारण महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौर रितू तावडे यांच्या समवेत नालेसफाई पाहणीचे दौरे सुरू केलेत. मात्र उपमहापौर संजय घाडी यांना या दौऱ्याच्या नियोजनाची कोणतीही माहिती किंवा उपस्थित राहण्याबाबत कोणतीही कल्पना दिली नाही, असं स्वतः घाडी यांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे सांगितलंय आणि नाराजी व्यक्त केली आहे. महापौर रितू तावडे यांनी 5 मेला पूर्व उपनगरातील विविध ठिकाणी नालेसफाई आणि रस्ते विकास कामांची पाहणी केली. रस्ते व नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. पुढे उपमहापौर संजय घाडी यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केलं की निमंत्रण न मिळाल्यामुळे ते महापौरांसोबत निरीक्षण दौऱ्यांमध्ये सहभाग होऊ शकले नाहीत. आणि या वक्तव्यामुळे महायुतीतील 2 प्रमुख पक्षांमधील समन्वयाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. दरम्यान वाद वाढतोय हे लक्षात आल्यावर महापौर रितू तावडे यांनी उपमहापौरांना फोन आणि मेसेजद्वारे निमंत्रण पाठवलं. नाराजी सोडा, मुंबईकरांच्या कामासाठी एकत्र या, नाले व रस्ते आढावा दौऱ्यासाठी बोलवण्याचाही त्यांनी यावेळी प्रयत्न केला. आणि महापौर रितू तावडे यांनी पलटवार करत स्पष्ट केलं की प्रशासनाचे मुख्य लक्ष 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करणं हे आहे. आणि यावेळी मान अपमानाचे मुद्दे बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सर्व जनप्रतिनिधींनी वेगवेगळ्या भागात जाऊन काम पाहणं अधिक परिणामकारक ठरेल, असंही त्यांनी नमूद केलंय. पण तरीही उपमहापौर संजय घाडी मात्र त्या दौऱ्याला अनुपस्थित राहिले. सुरू असलेल्या याच घडामोडी पाहता मुंबई महानगरपालिकेत सत्तेचे वाटेकरी असलेल्या शिंदे गटाला भाजपकडून अनेक धोरणात्मक निर्णय घेताना विश्वासात घेतलं जात नसल्याचं नगरसेवक उघडपणे आता सांगतायत. उपमहापौर संजय घाडी यांचा पदोपदी अपमान केला जात असल्याचा आरोप होतोय. म्हणजे काय तर भाजप हा मोठा भाऊ म्हणून वागतोय, तर शिंदे सेनेला उपमहापौर पद मिळालंय पण सत्तेत खऱ्या अर्थानं स्थान दिलं जात नाहीये असं वाटतंय. शेवटी काय, महायुती एकत्र आली, मुंबईवर सत्ता आली, पण सत्ता टिकवण्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवणं किती महत्वाचं आहे हे यांच्या वादातून स्पष्ट होत आहे. दरम्यान आजच्या दौऱ्यामध्ये महापौरांनी बोलावून सुद्धा उपमहापौरांनी दांडी मारल्याने उपमहापौरांचं नाराजी नाट्य अजूनही कायम असल्याचं दिसतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.